बातमी येते सलमान खानच्या घरावर झालेल्या फायरिंग संदर्भातली अपडेट येते। सलमानच्या घरावर झालेला फायरिंग हा सुनियोजित कट होता असं तपासात उघड झालंय। हल्लेखोर 1 महिन्यापासून पनवेलमध्ये राहत होते। पनवेलमध्ये त्यांनी भाड्याने घरही घेतलं होतं असं उघड झालंय। सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या इमारतीची 4 वेळा रेकी झाली होती असं आता या तपासामध्ये समोर येतंय। सूरज ओझा अधिक अपडेट देतील। सूरज, तपासामध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे समोर येतात, काय अपडेट्स? अश्विन, ज्या प्रकारे क्राईम ब्रांच तपास करत आहे त्यामध्ये त्यांना असं सापडलेलं आहे की हे जे आरोपी होते ते गेल्या 1 महिन्यापासून पनवेलच्या एका रूम मध्ये राहत होते आणि तो जो फ्लॅट होता तो त्यांनी भाड्यावर घेतलेला होता आणि त्याचबरोबर त्यांनी गेल्या 3 ते 4 दिवस गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी देखील केली होती। आणि हे जेवढी माहिती आहे ते सगळे सीसीटीव्हीच्या आधारावर आणि जी बाईकचा ज्या वापर करण्यात आला त्याचाही देखील मालकाचा पत्ता क्राईम ब्रांचला मिळालेला आहे। तर दोघांचा स्टेटमेंट घेतला जात आहे की त्यांच्या संपर्कात आरोपी कसे काय आले आणि त्याचबरोबर बऱ्याच राज्यांमध्येही देखील क्राईम ब्रांचची टीम पाठवण्यात आली आहे। सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।